नमस्कार, मी तृप्ती कुंभार. जोगेश्वरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. भरतायन संघर्ष जीवनाचा या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक बोधे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री भरत माने यांच्या भरतायन पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय रूढ अर्थपूर्ण लेखनाची मांडणी केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी बाज आत्मकथनाचा असला तरी संसार कथाच आहे अशा रसाळ शैलीत या पुस्तकाची रंगत वाढवलेली आहे. सोपी सुटसुटीत भाषा, चमकदार वाक्ये, चित्रशैलीतील वर्णनाने पुस्तकाला आणखी उठावशीर ठेवले आहे. हे पुस्तक आत्मचरित्र लेखनाचे असले तरी त्यांच्या आईभोवतीच फिरते. या पुस्तकामध्ये समाज जाणीवाचे, लोकजीवनाचे, लोकपरंपरेचे परखड विश्लेषण मांडण्यात आले आहे. भरतायन संघर्ष जीवनाचा. आज एकादशीच्या सुमुहूर्तावर ज्या लेखकाचा जन्म एकादशीलाच झालेला आहे त्या लेखकाच्या आत्मकथेचं प्रकाशन होत आहे. त्यांनी या पुस्तकाला आत्मचरित्र म्हटलेलं आहे. मी त्यांना विचारलं, तुम्ही आत्मकथन का लिहिलं? तर ते म्हणाले, बोधे सर, तुमचं आत्मचरित्र कोकरुड्याने वाचलो आणि मग मला लिहावंसं वाटलं. आणि याचं कारण त्यांची अनुभवाची जात वेगळी आहे आणि महत्वाची गोष्ट त्यांच्या पाठीमागं त्यांचं कुटुंब आहे. मला नेहमी वाटतं, ज्या लेखकाच्या पाठीमागं त्याचं कुटुंब समर्थपणे उभा असताना त्याच लेखकाच्या लेखनामध्ये सातत्य राहतं. कारण शिवामागं शक्ती आणि वारकऱ्यामागं भक्ती उभा असते, हे लक्षात घ्या. तसं लेखकाच्या पाठीमागं त्याचं कुटुंब उभा असतो. आज ना उद्या पंढरपूरचा ज्यावेळी स्थानीय इतिहास लिहिला जाईल त्यावेळी भरतायन हे त्या इतिहासाचं एक अत्यंत महत्वाचं संदर्भ मानून का लक्षात घ्या. मी वाचली आहे पंढरपूर बद्दलच्या कथा, पंढरपूरचं महात्म्य, पंढरपूरचं आमचं भागवत संप्रदायाचं आदिपीठ म्हणून असणारं पंढरपूरचं धार्मिक किंवा आध्यात्मिक अंगाने लिहिले गेलेलं पंढरपूर महात्म्य अनेक आहे. पण पंढरपुरामध्ये माणसं जगत कशी होती? ज्या समाजामध्ये भगवंत जन्म झालेला आहे तो समाज पंढरपूरच्या एकूण सामाजिक व्यवस्थेमध्ये कसा जगत होता? वेगवेगळ्या समाजाचं त्या काळामधल्या एकमेकांमध्ये आदान प्रदान कसं होतं, हा संपूर्ण दस्तऐवज जो आहे तो त्यांच्या विशेषतः बालपण त्यांनी ज्या पद्धतीने लिहिलेला आहे तो माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भरतायन लिहिते वेळेस जरी बाज आत्मकथनाचा असला तरी मूळ संसार कथाच आहे. संसारावर आधारित त्यात जास्त भाष्य करण्यात आहे. पंढरपुरातील रीतिरिवाज, चाली आणि राहते फुरसुंगीतील वातावरण याचा सर्व गांभीर्यानं त्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. जनतेला तो कितपत वावतो याची मी विचार करतो. माझ्या परीने मी प्रयत्न केले. तर जनता ज्याला किती साथ देते की आता जनताच मला सांगते. माझे प्रयत्न मनापासून केलेले आहे. या आत्मचरित्रातून मी एकच संदेश देऊ इच्छितो, कितीही गरिबी असली, कितीही वाईट परिस्थिती असली तरी माणसानं त्या परिस्थितीला न घाबरता, न भीता मन लावून केलं तर सर्व शक्य आहे. आज एकेकाळचा रस्त्यावरचा भिकारी आज स्टेजवर बसण्यायोग्य होऊ शकतो हे दाखवण्यासाठीच मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. की कसं केलं, राम जगते वेळेस ज्या वनवास भोगला 14 वर्षाचा काळ, तो रामायण. आज मी 40 वर्ष जगलं जीवन कष्टात, तेच भरतायन. राम वनवास झाल्यानंतर पुढं जे काही केलं ते सर्वस्कृत आहेच. आता भरतायन बघून जे कष्ट बघून आता जे करतोय ते तुमच्यासमोर उभाच आहे. आज मी या परिस्थितीला येण्यामागं माझ्या कुटुंबाचा बराच हात आहे. मला पत्नीचा आणि आमच्या मुलांचा बराच पाठबळ मिळालं. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. उद्या भेटूयात काही नवीन घडामोडींसह. नमस्कार.